काळा पैसा जमवणाऱ्यांना मोदी सरकार पुन्हा एकदा नवा धक्का देण्याच्या तयारीत आहे। गोव्यामध्ये खुद्द पंतप्रधानांनी यापुढचं टार्गेट बेहिशेबी संपत्तीवाले असल्याचं जाहीर केलं होतं। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, आणखी एक धक्का काळा पैसावाल्यांना? नक्कीच प्राजक्ता, रविवारी गोव्यात आणि त्याच्या आधी जपानमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी असं वक्तव्य केलेलं होतं की 30 डिसेंबर नंतर आणखीन एका कडक निर्णयासाठी तयार राहा म्हणून। आणि जेव्हापासून हा मोदींनी इशारा दिलेला आहे त्याच्यानंतर आता पुढचं पाऊल नेमकं काय असू शकतं याच्या संदर्भात अनेक क्षेत्रातल्या लोकांनी आपलं डोकं खाजवायला सुरुवात केलेली आहे। आणि आता जी चर्चा आहे त्याच्यानुसार प्रॉपर्टी क्षेत्रावरती पुढचा डोळा असू शकतो सरकारचा, कारण या भ्रष्टाचार, काळा पैसा किंवा भ्रष्टाचार जो आहे तो सर्वाधिक रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टीमध्ये होतो। अनेक लोक आपल्याला माहिती आहेत की आपला काळा पैसा लपवण्यासाठी अशा बेनामी प्रॉपर्ट्या इतरांच्या नावावरती, अज्ञातांच्या नावावरती खरेदी करत असतात। आणि त्यामुळंच अशा प्रॉपर्टी सगळ्या केवायसी यंत्रणेत आणण्याचा मोदी सरकारचा विचार आहे। जशी बँकांच्या बाबतीत केवायसी अर्थात नो युअर कस्टमर ही यंत्रणा आहे, तीच यंत्रणा आता रिअल इस्टेट प्रॉपर्टी संदर्भातही लागू करण्याचा सरकारचा विचार आहे। त्यामुळे होईल असं की ज्यांच्या नावावरती प्रॉपर्टी आहेत त्यांना सरकारशी संदर्भातले जे सगळे टॅक्स किंवा बाकी कर जे आहेत ते सगळे द्यावे लागतील आणि कोणाच्या नावावर नेमकी किती संपत्ती आहे याचा देखील तपशील सरकारकडे येऊ शकतो। अर्थात ही आता फक्त चर्चाच आहे, कारण मोदींच्या विधानाचे अर्थ काढण्याचे प्रयत्न सगळेजण करतायत। आणि गोव्यामध्ये वक्तव्य करताना त्यांनी आपल्या विधानापाठोपाठ रिअल इस्टेट मधला बेनामी प्रॉपर्टी ज्या आहेत त्या भ्रष्टाचाराचं एक मूळ कारण असल्याचं विधान केलं होतं आणि त्याच्यावरून ही चर्चा सुरू झालेली आहे। पण नेमकं पाऊल काय असेल हे समजण्यासाठी आपल्याला अजून काही काळ वाट पाहावी लागेल। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।